केदारनाथ धाम भारतातील प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर जागी वसलेलं महादेवाचं मंदिर, जिथे श्रद्धाळू अतिशय कठीण यात्रा करून येतात आणि स्वर्गासमान असलेला हा सुख सोहळा अनुभवतात. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय श्रीराम सगळ्यांना. आपण निघलोय माझ्या एका ड्रीम ट्रेकसाठी केदारनाथ. तुम्हाला कंप्लीट ट्रेकची जर्नी मी दाखवेल आणि होप्स तुम्हाला नक्की आवडेल ती. अब हो गया ना अपना वाला. चलो, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. इन वादियों में टकरा चुके हमसे मुसाफिर. इथं कंटिन्यू तुम्हाला सगळे घोड्यासाठी विचारतील. सो जर तुमची इच्छा असेल की तुम्ही घोड्याने पण येऊ शकता, घोडा खच्चर, और चालत चालत करायची इच्छा असेल दॅट विल बी ऑल्सो ओके. तो हमारे कैप्टन का ऐसा कहना है कि पोच के ऊपर क्या ही कर लेंगे. आराम से चलो, अपने पेस पे चलो. डेस्टिनेशन तो इम्पोर्टेंट है ही, बट ये जर्नी उससे भी ज़्यादा इम्पोर्टेंट है, क्योंकि ये जर्नी पूरा भोले बाबा के नाम पे चल रहा है. घाटी के साथ. सो 15 किलोमीटर इथे दाखवत आहे ऑन रेकॉर्ड, बट आमच्या कॅप्टनचं म्हणणं आहे की हे 15 किलोमीटर नाही आहे, त्यापेक्षा जास्ती आहे. जास्त आहे अजून. Yes. आपण किती 3-4 किलोमीटर चालत आलो असेल. 3-4 पण आहे, आपल्याला वाटतंय ते, बट हे खूप कमी होतं, थोडंसं दम लागतं. ठीक आहे. सो आमच्या मागे जे दिसतंय हे एंट्रन्स आहे मेन, इकडून स्टार्ट होती ट्रेक. इकडे खच्चर घोडे पण आहेत सगळे. सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इकडून करू शकता. आणि सध्याचं मिनिमम रेट आत्ता आम्ही ऐकलं की 1500 रुपये. अजून बार्गेनिंग करू शकता. सो 1500पर्यंत वाटते मला. हां, फक्त एक आठवडा राहिला म्हणून 1500. हे जर स्टार्टला आलं असतं तर काय 3,000 3,500 रुपये. सो तुम्हाला 4000 ते 1500च्या रेंजमध्ये ओव्हरऑल 6 महिन्यात कधी पण या भेटेल. आणि वेट पण डिपेंड करतोय. वेटवरती पण डिपेंड करते. तर मित्रांनो, हळूहळू चला आणि मुखाने हरी बोला या तत्वावर आम्ही चालत आहे कंटिन्यू लेवलला. आत्ता एक छोटासा ब्रेक घेतलेला आम्ही, जस्ट 1.5 सेकंद बसलेलो, जास्त नाही. आणि परत त्यात जोमाने उठून चालतोय आणि नेहमीच चालत राहतोय. आमच्या खांद्यावरती आमची बॅग आहे, बिकॉज आमचा आयुष्याचा बोज आम्ही स्वतःच्या खांद्यावर घेऊन चाललोय. हा वाक्य बोललाय. त्या मागचा संकेत. क्विक ब्रेक नंबर 2, जिकडे आम्ही फ्रुटी पितो. अर्धा दम आपल्याला चालून लागते आणि घोडे पण येतात, मध्ये मध्ये थांबायला लागते. बरोबर, खूप गर्दी आहे, म्हणजे घोड्यांची गर्दी आहे. म्हणजे आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की 7 वाजेपासून घोडे चालू होतील, बट हे सगळं फेक आहे. म्हणजे तुम्ही कोणाच्या कशावरती विश्वास ठेवू नका. मेन गोष्ट काय की आपल्याला लवकर ट्रेक चालू करायची आहे, कारण सकाळी एनर्जी लेवल पण चांगली असते आपली आणि ओव्हरऑल गर्दी नाही आहे लोकांची. घोडे वगैरे आहेत पण गर्दी नाही लोकांची. घोड्यांचीच गर्दी जास्त आहे लोकांपेक्षा. हां, आणि असं मोकळा पॅच भेटत राहतो, त्याच्यामुळं काही वाटत नाही. नॉर्मल लेवलला चालत राहायचं. आणि फ्रुटी किंवा जे काय पाणी, आता पाणी 1 लिटर Hydrate. घेऊ शकत नाही, हां, ते खूप जड होईल आपल्याला. म्हणून फ्रुटी आपलं छोटं पाणी आणि लगेच संपून पण जाईल. जास्त आम्हाला कॅरी करायचं नाही, त्यामुळे आम्ही एकदम मिनिमलिस्टिक कामं करतोय. आणि ड्रायफ्रूट वगैरे कॅरी केलेत आम्ही. सो से नो टू मॅगी, येस टू ड्राय फ्रूट्स. हेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी द्या फ्रुटी. फ्रुटी हेल्दी आहे भाई, फ्रुटी ग्लुकोज.
तर मित्रांनो आता बऱ्यापैकी सनराईज झालेला आहे, पूर्ण उजेडलं आहे सगळं आणि केदारनाथ धाम अजून 12.50 असं दाखवतं इथे. ॲक्च्युअलमध्ये जास्तीच असणार आहे असं आम्ही कन्सिडर करूनच चालतो. जास्त असणार आहे. येस, तरी 15 किलोमीटर पकडून चालू. 15 किलोमीटर पकडून चालतोच आम्ही, त्या विषयी नाही. आणि अजूनपर्यंत एकदम वन साईडमध्ये खिंड लढवतोय आम्ही, काय विषय नाही. सो स्टे ट्यून भाई, नेक्स्ट लेवल एनर्जी आणली आम्ही घरून. काय नाही, होऊन जाईल आपली ट्रेक येस, आरामात. असं नाही आम्ही म्हणजे असं एवढं हे पण नाही करत, ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, बट श्रद्धा आहे आमची पण होऊन जाईल भोळे एवढे. बाबावरती. हे तर आहे. येस. हां हो. मित्रांनो जसं जसा सूर्योदय होतोय तशी थोडी थंडी आणि जरा हवा सुटली आहे, बट या अशा व्ह्यूजमुळं एक नेक्स्ट लेवलची ऊर्जा जी येते ना तिचा विषयच वेगळा आहे. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही थकणार आहे किंवा काय, तर असं काही नाही आहे. तुम्ही थकणार नाही आहे भाई, तुम्ही खूप शक्तिशाली आहे, तुम्ही एक देवाचा अंश आहे. सो कम ऑन, यू कॅन डू इट गाईज. कसलंय हात डायरेक्ट लालच झाला. हात गोटतायत, विचार करा पोटाचं काय होतं. एकदम चिल्ड पाणी, एकदम चिल्ड, पण ते पिल्यावर एकदम रिफ्रेश वाटते. असं फ्रीज सारखं नाहीये. फ्रीज म्हणजे अलगच आहे, कारण आम्ही ऑलरेडी खूप थंडीत आहे. हेलो आंटी, 2 मिनट बोल सकते हैं आपसे? आपका एज कितना है और आप कितने बार कर रहे हो ये? फर्स्ट टाइम आपका? This is my first time. ओके, दिस इज योर first फर्स्ट टाइम. हाउ आर यू फीलिंग? Feeling very good. ओके. और I'm from Sikkim. सिक्कीम. Yeah, Gangtok. गैंगटॉक. नाइस, नाइस टू मीट यू. Okay. Thank you. Thank you. तर भाई लोकांची जी एनर्जी आहे नेक्स्ट लेवल आहे यार. 60 इयर्सच्या होत्या त्या आणि आमच्या पण पुढे चालत होत्या. किती वेळेस आम्ही त्यांना ऑब्झर्व करत होतो. रिस्पेक्ट, अल्ट्रा प्रो डबल मॅक्स एज आहे. डबल पेक्षा जास्त तरी पण. आणि जोश आमच्यापेक्षा 100x आहे. आणि 10,000 स्टेप्स कम्प्लीट झालेल्या आहेत. आणि मित्रांनो रिसेंट अपडेट असं आहे की अजून 10 किलोमीटर ऑन रेकॉर्ड दिसते आणि ॲक्च्युअल किती आहे हे आपल्याला चालल्यावरच कळते. सो 10 किलोमीटर्स टू गो. मित्रांनो आपल्या मागून मंदाकिनी नदी एकदम खळखळून वाहते. खूप आवाज आहे तिचा. कंटिन्युअसली आपण जशी ट्रेक करतोय हा आवाज वाढत चाललाय कंटिन्यू. सो हमने अभी जस्ट एक छोटा सा ब्रेक लिया था गाइस और हम फिर से अभी चलना शुरू कर रहे हैं और यहाँ से लगभग 8 किलोमीटर का हमारा सफ़र बाकी है जिसे हमें लगभग लगेगा 5 घंटा ऐसा हम मान के चल रहे हैं. तो राहुल भाई भी अभी जोश और होश के साथ फिर से उठ गए और चलने को रेडी है.
चलो फिर लेट्स गो. कसं आम्ही वर चढतोय तसं समजते की लोक का घाबरतात चालायसाठी. कारण जसं जसं वर चढतोय आपण चढण जरा जास्ती आहे आणि स्टेप्स मोठ्या मोठ्या आहेत. सो जरा थकल्यासारखं फील होतं. बट ॲज युजल आपल्याला थकायचं नाही आहे, थांबायचं नाही आहे, चालत राहायचं आहे आणि आपण चालतोयच आहे. तर राहुल कसं वाटतंय बाबा? खूप भारी वाटते. तोंडावणी वाटत असं किल्ले दमले. दमलेलो नाही आम्ही बिलकुल दमलेलो नाही आहे. बट कसं आहे आम्हाला थोडं दमलेल्यासारखं दाखवावं लागेल ना, नाही तर तुम्हाला वाटेल सगळं स्क्रिप्टेड आहे. त्याच्यामुळे आम्ही रिअलिस्टिक जरा असा व्लॉग बनवतोय, बाकी काय विषय नाही खूप रिअल बनवला आहे ना. रिअल अजून आपल्याला 7 किलोमीटर जायचं. इतक्या वेळात आमचा चेहरा बघा. इतक्या वेळात आमचं 1 किलोमीटर झालंय आणि हे घोडे खच्चर आम्हाला काय सुधरू देत नाही मागचे. नुसते तर अंगावरती झप्पा झप झप्पा झप झप्पा झप. भाई हमारे ब्लॉग में थोड़ा बातचीत कीजिए आप. कैसा लग रहा है आपको अभी तक का सफर? बढ़िया लग रहा है. हम साइकिल बार से केदारनाथ की यात्रा कर रहे हैं. अच्छा आपका सेकंड टाइम है? सेकंड टाइम. क्या बात है. एक बार हम कर चुके हैं, फिर से इसलिए बढ़िया. हमें थोड़ा एक्सपीरियंस है यात्रा का. अच्छा आप कहाँ से हो? हम बरेली यूपी. बढ़िया बढ़िया. चलो तो हमारे साथ एक्सपिरियन्स लोग है फिर. 20 रुपयाची बिस्लेरी आम्ही तब्बल 70 रुपयामध्ये घेऊन हायड्रेटेड राहण्याचा डिसिजन घेतलेला है. स्टे हाइड्रेटेड. और यहाँ पर सूरज देवता के साक्षात दर्शन लेते हुए मैं और राहुल भाई सूरज आ गया है. अच्छा लग रहा है. मस्त लग रहा है एकदम बढ़िया. आम्ही एक सनकिस्ट ब्रेक घेतला होता. ब्रेक नंबर 728 आणि आता परत निघलेलो आहे आम्ही मंदिराच्या दिशेने. कंटिन्यू चालत असल्यामुळे जरा आता घोडे खच्चरांची आयडिया आलेली आहे. जर टर्न असेल तर ते लेफ्ट साईडहून राईट साईडला जातात आणि जर ऑपोजिट टर्न असेल तर ते राईट साईडहून लेफ्ट साईडला जातात. सो हे तुम्हाला जरा उपयुक्त ठरेल हा वाला किस्सा एक. कारण कंटिन्यू घोडे येत राहतात मागून, समजत नाही आपल्याला काय. जर मागून घोडा येतोय तर बघा टर्न असेल अपोजिट साईडला जा. मित्रांनो या कलिंगड काय मस्त आहे. गोड आहे पण थंड आहे खूप. एक्स्ट्रीम लेवल थंड, एक्स्ट्रीम. दाताला झिंजिण्या बसतात असे. इकडून जरा चांगलंही वाटतं. हा लाईट चांगला असेल मित्रांनो. एन्जॉय द लाईट. काय वय आहे तुमचं? वय काय तुमचं? हा? तुम्ही किती 80चे आहे? 70चे आहेत आजी. आणि आजी पूर्ण चालतायत. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटते. किती घंटे लागले तुम्हाला इथपर्यंत यायला? हां किती निघलेल्या? 3ला निघल्या होत्या. गाडीने सोडलं ना टॅक्सांचा. हां चला अजून 2 घंटे तर दाखवायला आता. हां बघू आता आपल्याला किती वेळ लागतोय. चला धन्यवाद. मित्रांनो फायनली 5 किलोमीटर लागलेलं आहे राष्ट्रचं. आणि मी काहीतरी वेगळंच बोलतोय. लला रळ आणि माझी बोबडी थोडीशी वळालेली आहे. बट यहाँ तक का सफ़र नेक्स्ट लेवल था.
और यहाँ का आगे का सफ़र नेक्स्ट लेवल इंटू 100 होगा। स्टे ट्यून्ड।